नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. सकाळचे 10 वाजता आहेत. पाहुयात राज्यात काय घडामोडी घडतायत. माताजी आपके दो बेटे खासदार बन गए. प्रफुल्ल पटेल यांच्या पत्नी वर्षा पटेल यांनी राजेंद्र जैन यांच्या आईला दिली गोड बातमी. राजेंद्र जैन यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर गोंदियात जल्लोष. वर्षा पटेल यांनी जैन कुटुंबियांची घेतली भेट. साहेब निर्णय घ्या. येवल्यातील नाराज कार्यकर्त्यांचे मंत्री छगन भुजबळ यांना साकडं. येवल्यात ठिकठिकाणी झळकले पोस्टर. राज्यसभेची उमेदवारी राजेंद्र जैन यांना देण्यात आल्यानं भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असल्याच्या चर्चांना उधाण. मालेगावातील नवजात बालक विक्री प्रकरणात भाजप आक्रमक. डॉक्टर किशोर डांगे यांच्या प्रतिकात्मक फोटोवर जोडे मारत घटनेचा निषेध. आरोग्य सेवेचा खेळ सुरू असल्याचा आरोप. हिंगोलीत काटेरी झुडपात सापडलं 5 दिवसांचं अर्भक. पोलिसांच्या तत्परतेमुळे अर्भकाचा जीव वाचला. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणारे आणि कचरा टाकणाऱ्यांवर 500 रुपयांचा दंड आकारण्यात येणार. स्वच्छता राखण्यासाठी मंदिर प्रशासनाचा निर्णय. खडकवासला धरणात अवघा 0.84 TMC एवढाच पाणीसाठा शिल्लक. यंदा पर्जन्यमान कमी असल्यानं पुढील 3 महिने करावं लागणार पाण्याचं नियोजन. 15 जून पासून 1 दिवसाआड पाणी मिळणार. ऑपरेशन झिरो ड्रग. विठ्ठलवाडी पोलिसांची झोपडपट्टीत धडक. गरदुल्ल्यांचे धाबे दणाणले. उल्हासनगर स्टेशन रोडवर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक. 2 अधिकारी 14 अंमलदारांचा अंमली पदार्थांवर वार. रब्बी हंगामातील धान खरेदीला मिळाली मंजुरी. हमीभाव मिळणं सुकर होणार. धान खरेदी उद्दिष्ट वाढल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधान. लातूरच्या रेणापूर पोलिसांची मोठी कारवाई. घरफोडी चोरीचा गुन्हा अवघ्या काही तासात उघडकीस. 6,60,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त. 4 आरोपी ताब्यात. लातूरच्या MIDC भागातील एका गोदामाला भीषण आग. शॉक सर्किटनं आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.